श्री गणेशाय नमः. पूर्वी सुदैव ब्राह्मणाने अतिशय दृढ अशी भगवान विष्णूंची आराधना तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन भगवान गरुडावर आरोह होऊन त्याच्या समोर प्रकट झाले. सुदैव ब्राह्मणाने भगवंताची स्तुती केली आणि तुझ्या तपेने मी प्रसन्न झालो आहे, वर माग असं म्हटल्यानंतर भगवान नारायणाला मला पुत्र नाही, तुम्ही तुम्हाला पुत्र द्या असं वरदान या ठिकाणी सुदैव ब्राह्मण विष्णूंना मागत आहे. भगवान विष्णू खिन्न झाले आणि म्हणू लागले की 7 जन्मापर्यंत तुझ्या भाग्यामध्ये पुढे पुत्र नाही, तेव्हा तुझे हे तपाचरण पुत्रासाठी म्हणून जर केले असेल तर ते व्यर्थ आहे. असं सांगितल्यानंतर सुदैव ब्राह्मण अनेक प्रकारचे विलाप करू लागला. पत्नी ही विलाप करू लागले. तेव्हा त्या ब्राह्मणाची पत्नीने समजूत काढल्याने सांगितलं, विधात्याने आपल्या भाग्यामध्ये जर पुत्र लिहिलाच नाही तर आपण किती जरी देव आराधने केले तरी ते सगळं व्यर्थ जाणार आहे. तेव्हा आपण आहे त्या परिस्थितीवर सुखाने राहण्याचा विचार करूया. तेव्हा ज्याप्रमाणे गजेंद्राचे हाक ऐकून भगवान अत्यंत वेगाने धावून आल्याने गजेंद्राला मोक्ष प्राप्त करून दिला. आर्ताचे हाक ऐकणारा हा हरी माझी देखील हाक ऐकेल अशा दृढ विश्वासाने अनन्य प्रकारचे भगवंताची सुदैव ब्राह्मण स्तुती करू लागला आणि त्याच्या स्तुतीने प्रसन्न भगवंत म्हणाले, तुला माझ्याच अंशापासून उत्पन्न होणारा पण अल्पायुष्य पुत्र तुला मिळेल. हे सगळं दुःख तुला सहन करावं लागेल. हे चालणार असेल तर मी तुला वर प्रदान करून तुझी इच्छा पूर्ण करीन. हे सगळं ऐकल्यानंतर भगवान विष्णू तथास्तु म्हणून या ठिकाणी सुदैव ब्राह्मणांना आशीर्वाद देऊन गेले. सुदैव ब्राह्मणाच्या घरी कालांतराने पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचं नाव शुकदेव असं ठेवण्यात आले. अत्यंत वेदविद्यामध्ये पारंगत हा शुकदेव होत गेला आणि एक दिवस त्यांच्या आश्रमामध्ये देवल मुनींचं प्रागट्य झालं. देवल मुनींना पाहिल्यानंतर अत्यंत आदराने सुदैव ब्राह्मणाने त्यांचा आदर सत्कार सन्मान केला. त्यांना आसन पाद्य अर्घ्य देऊन विराजमान करून आपल्या मुलाला दर्शनासाठी बोलवलं. मुलगा समोर आल्यानंतर त्याच्या सुलक्षणांचं देवल ऋषींनी वर्णन केलं. पण अचानक एक गोष्ट लक्षात आली की हे सगळं वर्णन जरी आपण केलंय तरी विधा ज्योतिशिवाय जर दिवा जर असेल तर तो व्यर्थ आहे. असं वर्णन आपण जरी केलं तर याला आयुष्य पूर्ण नाहीये. त्याच्यामुळे हे सगळं वर्णन निष्फळ ठरले असं सांगितलं. सुदैव ब्राह्मणाला देवल मुनी सांगतात की हा वर्षी 12व्या जलसमाधीने या मुलाचा मृत्यू होईल, तेव्हा तुला अनेक प्रकारचे दुःख या ठिकाणी प्राप्त होईल. असे सांगून देवल मुनी आश्रमातून निघून गेले. सुदैव ब्राह्मण अतिशय दुःखी झाला, धरणीवर पडून लोळू लागला. तेव्हा बायकोने सांत्वन करून सांगितलं, आपल्या कर्मात जर ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या असतील, श्रीहरीने आपल्याला तसं वचन दिलं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला चुकणार नाहीत. तेव्हा आहे तो काळ दुःखात व्यतीत करण्यापेक्षा आपण श्रीहरीची कृपा आपल्याला कशी प्राप्त होईल याचा विचार करूया. असं सांगून खरेच भविष्यात तुझा हा मुलगा वाचेल की नाही, शुकदेवाला पूर्ण आयुष्य मिळेल की नाही, श्रीहरीची त्याची कृपा होणार की नाही हे आपण पुढल्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. पुरुषोत्तम भगवान की जय.